ग्रंथ शिवायन मराठ्यांच्या मुलखातले अमर महाकाव्य शिवायन. लेखक प्राध्यापक डॉक्टर दादासाहेब मार्कड पाटील. वाचक ह भ प तात्यासाहेब कांबळे. संकलन ॲडव्होकेट जयश्री दादासाहेब मार्कड. संकल्पना ह भ प विनायक महाराज मार्कड. अध्याय 34. गद्दार खंडोजी खोपडे आणि निष्ठावंत कान्होजी जेधे. ग्रंथ शिवायन. लेखक प्राध्यापक डॉक्टर दादासाहेब मार्कड सर. अध्याय 34. वाचक हरिभक्तिपरायण तात्यासाहेब महाराज कांबळे विहार. श्री शिवाय नमः. श्रोतांसी करुणी नमन करीतो कथित पुढील अनुसंधान. श्रोते होऊन सावधान अवधान द्यावे. खंडोजी खोपडा नामे फितुरा परिसात याचे चरित्र. कैसा झाला प्रकार सविस्तर अवधारा. उतरावळी नामे नगरा खंडोजी खोपडा सरदार. आदिलशहाचा किंकर पूर्वीपासून होता तो. रोहिडेश्वर रायांनी जिंतीला त्याच प्रदेश स्वराज्याला. खंडोजी स्वराज्यास मिळाला सेवक झाला रायांचा. काही दिन उलटले स्वराज्यावरी अरिष्ट आले. मुसलमान चालून आले अफजल खाना समवेत. खंडोजी खानास मिळाला स्वराज्य नष्टण्यास आला. परिखानची मरून गेला हल्ला झाला म्यांच्यावरी. बहुतची कटक मेले कित्येकांसी बंदी केले. कित्येक विपिनात पळाले आपुल्या प्राणारक्षिण्या. युद्धात खंडोजी वाचला भेन विपिनी पळाला. गुप्त रूप स्थानी पोचला उतरावळी सीते धवा. त्यासी भीती भयंकर शिवराय करीतील ठार. लपणी राहिला अब्दभर दर्या खोऱ्यात तिष्ठत. त्यासी वाटे ऐसे जाऊन रायासी भेटावे. कैसे मुख दाखवावे चिकळे ना तयासी. तयाच जामात थोर हैबतीराव शिळम कर. शिवरायांचे सरदारे कनिष्ठ रायांशी. तयांशी साधिले संधान तयांकडे भीड घालून. म्हणे माझे जे गाराण शिवरायांशी कथावे. माझे अनंत अपराध त्याचा मद आहे खेद. रायांची टाकून शब्द माझी विनंती सांगावी. माझी इच्छा झाली करुण शिवरायांची यावी शरण. रायांशी माझे वर्तमान कृपा करुणे सांगावे. हैबतराव शिरमळकर ऐसे ऐकून सविस्तर. स्वेची मनी करी विचार कैसा धीर धरावा. शिवराय म्हणजे कठोर शिस्त. कैसे कथावित या प्रथम. श्वशुरांचा अपराध बहुत कैशी भीड घालावी. नाही शिवरायांपाशी वजन व्यर्थ पस्ताव बोलून. मग श्वशुराशी घेऊन कान्होजींकडे जातसे. कान्होजी थोरले सरदार राजे करीती त्यांचा आदर. तयांशी बोलत नम्रोत्तर वृत्तांत समग्र श्वशुरांचा.
खंडोजींनी केले पाप, परी थोर झाला नुताप. अभय देऊनी करावे, महापरायांशी साप सांगावे. खोपड्यांचे नाजूक प्रकरण, कान्होजींचे दबे मान. शिवरायांच्या पुढे जाऊन वकिली कैशी करावी. हैबतराव एकनिष्ठ करी थोर खटपट, कान्होजींनी मानली गोष्ट वचन दिले तयांशी. खंडोजी खोपडे शिरमळ कर, दोघांशी घेऊन बरोबर. कान्होजी राजदुर्गावर येत झाले ते वेळी. उभयतांशी बाहेर ठेवणी, प्रवेशले राजभुवनी. शिवरायांशी मुजरा करुण दीन बदनी बोलत. माझ्या पुढती प्रश्न गहन, कैसे कथू तुम्हाला गुण. राजे म्हणती तुम्ही सुजाण, मोकळे मन करावे. तुम्ही आमुचे हक्कदार, निर्धास्तपणे बोला उत्तर. तुम्ही आमुचे थोर जीवलग, कैसा विचार करीत सांग. मग दीर्घ श्वास घेऊन कान्होजी बोलत वचन. खंडोजी खोपडा जीव धरून अजून आहे स्वराजी. तयांचा थोर अपराध, परी आम्ही दिदला शब्द. करिता हे थोर खेद, आपुल्या निज कर्माचा. गती 1 वर्षापासून दऱ्या खोऱ्यात आहे छपून. आजवरी हाल सोसून दिवस काढी बळेची. तयांची भावना हे ऐशी, शरण येऊन आपणासी. वाचवावे निज प्राणासी, स्वराज्यासी मिळावे. खंडोजीशी द्यावे अभय, ऐसे ऐकून शिवराय. म्हणत कान्होजी बोलता काय, कुणाची गय करीत सांग. खंडोजी खोपडा हराम खोर, थोर फेडिला उपकार. राहायासी नव्हते घरदार, वतनावरी बैसविला. तेने करुण बेईमानी, मिळाला खानासी जाऊन. स्वराज्यावर आला चालून, ऐशी करणी तयाची. ज्याचे 4 खंड करून चहुबाजूशी द्यावे फेकून. त्याची भिड तुम्ही घेऊन आम्हाला जी कथित सांग. यावरी कान्होजी अतिनम्र, शिवरायांशी बोलती उत्तर. तयाची शिक्षा मावर महाराजांनी लादावी. हैबतरावांशी दिदले वचन, यास्तवामचा राखा मान. खंडोजीचा रक्षा व प्राण हेचे दान देवावे. यावरी राजगैवरून खानाशी बोलती वचन. खंडोजीचा गुन्हा पण पदरा माझी न घ्यावा. कुठे तुम्ही स्वराज्य भक्त, कुठे खंडोजी यत्किंचित. तुम्हा खातर तया प्रत, माफी आम्ही करीत सो. खंडोजीशी या घेऊन शिवराय बोलिले प्रमाण. खंडोजीशी पुढे आणून मुजरा करायला विला. राज करती मौन धारण, खंडोजी गेला निघून. यावर नित्य रोज येऊन मुजरा करी रायांशी. येई रायांच्या निकट, खंडोजी महाचिवट. रायांपाशी होऊन लापट, बळे बळे बोलत. यांची रायापाशी थांबून त्याशी बोल्या कारणा. राजे होते क्रोधायमान, लगट पूर्ण करीतसे. एके दिल्या अकस्मात संपूर्ण देखोन एकांत. रायांपाशी आला त्वरित गोष्ट सांगत रायांशी. एकांती खंडोजी आले शिवराय मनी अस्थवले. शिवरायांशी कोडे पडिले,
कासयाला मनोनी शिवराय करीती प्रश्न किमर्थ तुम्ही आला धावून येरू म्हणे कर्मगहन तुम्हाची सांगू पातलो राजे म्हणती कैसे कर्मा येरू म्हणे आई का वर्मा काणोजी जे धाम शाहिस्ते खाना सिमिनाला ऐशी ऐकताची भयंकर राजसंतापल थोरा तयांनी ताडिले सत्वर हराम खोर खंडोजी आमुच्यातची कळी लावी या कारणे लावी खंडोजीची चाल नवी शिवरायांनी ओळखली क्रोधानळे पुकारून पाचारिले सेवक जाणा तयासी बोलिले क्रोधायमान यासी धरा तात्काळ हा केवळ हराम खोर याच छेद चरण कर लावा लावी करी चोर याचे फार जाखले सेवकित याची धरिले तेथेची एक पाद छेदिले सवेही हस्ताला आरडला पशुवत लोटिल्या रुधिरांच्या धारा महा लही माखला चारा राजे म्हणती उपचार कर मरता नाही उपयोगी मग तयासी उचलोणी घेऊन गेले प्रसादातोणी वैद्यराज दवा पाणी त्याशी उपाय केले पै शिवरायांची कडक शिस्त खंडोजीशी केली शास्त कान्होजी जे ध्यानशी समस्त वर्तमान कळाले कान्होजी जे द्याले धावून शिवरायांशी बोले निर्वाण खंडोजीचे काय म्हणून हस्तपाद छेदिले खंडोजीशी अभय देऊन केले हस्तपाद छेदन राजे विश्वासघात करून तुम्ही काय साधिले तुम्ही कराल विश्वासघात ऐसे आम्हा नवे वाटत डावा धरून मनात काय कृत्य केले हे राजे कान्होजी म्हणत जाऊन पुसत या प्रत काही केली निर्गुण कृत तुम्ही समजती पुसावे खंडोजी केवळ सैतान आमुचेची भरोणी काण तुम्हा विरुद्ध कारस्थान येते करो लागला तुम्हा मात यावे वैर ऐसत याच हे तू घोर तयासी केल्यास ते ठार परितैसाची सोडिला आमासी क्षमा करा कान्होजी पर्यायी मानस पाजी त्यासी सांभाळया राजी आम्ही नाही केव्हाही कान्होजीशी सकळ गमले मग शिवरायांशी बोलिले दुर्दैव ओढावले खंडोजीचे ये वेळी आमुचीच झाली चुका व्यर्थ केले त्याचे कौतुका त्याची संधी दिली एक परितयाने गमविली ऐसे खंडोजीचे प्रकरण येथे झाले संपूर्ण श्रोते व्हावे सावधान पुढील कथन अवधारा जिजाऊंच्या सहवासात शिवरायांचे दिवस जात राणी वसाही समत सदसेवेत रायांच्या पट राणी सोयराबाई सगुणाबाई सकवारबाई पुतळाबाई गुणवंताबाई लक्ष्मीबाई काशीबाई शिवरायांच्या नित्य सेवेत सकळ झाल्या आनंदित शंभूबाळ सांभाळीत जीव लावीत तयांसी ऐशा शिवरायांच्या अंगणा
जेवी स्वर्गीच्या देवांगणा वरावयाची वराना स्वर्गाहुनी उतरल्या परिशिवराय ध्येयवादी विलासीन गुंतले कधी सदा सर्वदा त्यांची बुद्धी स्वराज्य कार्यरत असे नाच गाणे आणि तमाशा मद्य मदिरा मृग यायचा विचारही त्यांच्या मानचा कधी नशिवला जन्मात मध्ययुगीचे सकळ नृपती नृत्य गायन कदा सदा रमती बहुत आगळे छत्रपती त्यांच्या चित्ती हे नये मनोविनोद नाना परिनाना थारा नस दुर्गा बरी परिशाहिरांच्या शाहिरी राज कधीतरी श्रवती कीर्तनकारांचे कीर्तन शाहिराच्या डपातून तून यांचे असे निमंत्रण दुर्गावरी या वया शाहीर दुर्गावरी येते इतिहास भारताचा गाते पराक्रम पृथ्वीराजाचा कथिती जेन चढे आवेश मावळ्यांची यावया स्फुरण करीती देवगिरीचे कथन जिजामातांचा संपूर्ण राणी वसाईकत विजयनगरचा सम्राट रणधुरंधर प्रताप श्रेष्ठ कैश परिधाला नष्ट तेही अरिष्ट कथिती मग शहाजी राजांचे वर्णन सांगती पराक्रम कथून निजाम शाहीसी तोलून कैश परिनिर्दाळी लावून अनिक शाहीर यावरी कथित शिवरायांची थोरी अफजल खान महावैरी कैशा परिनिर्दाळीला शाहिरांचे ऐकून गायन जिजाऊंचे मन तृप्त मन राणी वसाही संपूर्ण धन्य धन्य होत असे पंतप्रधान मोर पंत राज करीत या शिखलबत दुर्गाची व्यवस्था पाहात राज्य करीत चालले शिवरायांचे चरित्र महान परस्त्री केवळ माते समान पान सुपारीची व्यसन कदा काळी असेना स्वतःच्या सप्तनिज भार्यतया सही देखावया समयासना शिवराया इतके कार्यात उडले असो ऐसाच एके दिनी दुःख वार्ता आली श्रवणी कान्होजी जे ध्यानात वृद्धपणी व्याधी दारुण जडली से स्वतःच्या कार्यग्रामात कान्होजी झाले होते त्रस्त शिवरायांची कळाली मात दुःख अत्यंत वाटत भेटीशी जावयासी समय नवतराया पासी मग कान्होजी जे द्यांसी पत्र दिधले रायानी त्या पत्राचा भावार्थ आयुष्या पर्यासे व्यस्त कान्होजी जे द्या प्रत नमस्कार शिवरायांचा औषध घेऊन शरीरासी सांभाळावे आरोग्यासी ईश्वर कृपेने तुम्हासी बरे वाटेल झडकरी तुम्ही मजाईचे कळविळे 6 पुत्रास त्यागळे तयांसी पाहिजे सांभाळिले आमचे सरले आयुष्य तुम्ही न जाण झडकरी व्यथा तात्काळ होईल बरी तुमचा पुत्र त्यानंतरी आम्हाकडे धाडावा वावया व्यथा निवारणा तुम्ही करावे नाना साधना शिवरायांनी ऐसे लिहून तयांकडे धाडिले परी कान्होजी अति विकल निमाले आयुष्याला काळ आत्मा निघून गेला तात्काळ कलेवर विकळ पडिले थोर उपकार करुणा कान्होजी गेले निघून पुत्रांची तयाच्या जागी स्थापून
शिवरायांनी चालविले. पूर्वी शहाजींनी जे ध्यानशी धाडिले होते स्वराज्याशी, एकत्र करून देशमुखांशी थोर कार्य त्यांनी केले. स्वराज्यावरील थोर संकट पुण्याशी शाहिस्ते खान बलिष्ठ, त्याशी कैसा करावा नष्ट. थोर दुर्घट कार्य हे शाहिस्ते खानाशी सल्ला करावा, ऐसा विचार केला बरवा. वकील तयांकडे धाडावा, मार्ग काढावा त्यातून. सोन विश्वनाथ डबीर अत्यंत वृद्ध पर खंबीर, अतिशय मुत्सद्दी हुशार बहुचतुर ब्राह्मण. त्यासी रायांनी पाचारून स्वहस्ते पत्र दिले दयली हुण, पुण्याशी दिले धाडून शाहिस्ते खान तेथे पै. लाल महाली वकील आला, बहुवेळ केला सल्ला, परी काय सल्ला केला ठावा कुणाला नाही पै. वाटाघाटी बहुगुप्त इतिहासाची नव्हे माहित, माघराले सोनपंत सकळ व्यर्थ जाहले. सरला पर्जन्याचा काळ शाहिस्ते खान दुर्जन खळ, बेत कर्याती विशाळ दिलशहाशी जिंकण्याचा. मराठवाड्यात किल्ले परांडा भूमिदुर्ग असे निधडा, त्याशी घातीयेला वेडा कारतलब खान धाडुनी. कारतलब खान झुंजार वेडा दिदला ती उग्र. घालिब नामे किल्लेदार बहुत भ्याला त्यामुळे, तेने येऊनिया शरण परांडा दुर्ग केला अर्पण. स्वयेची मोगलांशी मिळून चाकर झाला तयांचा. आई सायकुण या प्रकार दिलशहा कापे थरथरा. क्रोधही आला भयंकर त्याशी शाहिस्ते खानाची. शिवाजी मोडण्याची आपण पाचारिले यासी, सोडून या शिवाजी आपणाशी ग्रासू लागला. आता इकडे राजगडी काय चालल्या घडामोडी, हकीकत परसा थोडी चित्त देऊनी श्रोत्यांनो. शहाजी राज कर्नाटकात तयांचे पत्र आले येत, आम्ही येत स्वराज्यात. आईचे यात कतिले 20 वर्ष गेले निघून. शहाजी राजांशी भेटून तेने शिवरायांचे मन भेटीसाठी सुचले. पिता येणार भेटायासी आनंद रायाच्या मानसी. वार्ता कथिली जिजाईशी तेने आनंद तयासी. अश्वावरी आरढोण शहाजी निघाले तेथून. आले पंढरपुराहून पुढे दौडत निघाले. आम्ही येणार जेजुरीशी ऐसे कळविले रायांशी. शिवराय ही भेटण्या त्याशी जेजुरीशी निघाले. जिजाऊ सह वर्तमान सकळ राणी वसा घेऊन. पितयाचे घ्याव या दर्शन शिवराय जान निघाले. ते धवा सकळ राज स्त्रिया मेण्या माझी बाई सुनिया. श्वसुरांशी भेटावया त्यानंदे निघाल्या. राजे आले जेजुरीशी तळदिदला पाय त्याशी. साप सूप करुणी भूमीशी शामियाना उभारला. तव शहाजीराज दौडत ते त्याल्या अकस्मात. अश्वावरुणी उतार घेत या स्थानी पातले. शिवरायांनी पुढे होऊन तयासी घातले लोटांगण. हाती धरून या चरण मस्तक जाण ठेविले. शहाजी होत सद्गदित स्वपुत्राशी आलिंगित. स्कंदावर अश्रू पडत शहाजीचे ते दवा. शिवरायांची पृष्ठी थोपटून शहाजी म्हणे धन्य धन्य तुमचे कार्य सामान्य. आम्हा दीपवून टाकिले
शामियात नेऊन तयासी दिले उच्चासन आपण पायतळी बैसून चर्चा केली बहुसाल जिजाऊ शहाजींशी भेटल्या बहुत वचन गोष्टी झाल्या समस्त स्नुषा पाया पडिला शहाजींच्या ते दवा मग गडावरी जाऊन मल्हारीचे घेतले दर्शन एक दिवस ते क्रमून राजदुर्गासी निघाले राजदुर्गाच्या पायथ्यासी राजदिंडी आली आईशी तेथे चिरुकविले सकळांशी शिवरायांनी ते दव पित्यांशी अश्वावरून उतरविले शिबिके माझी बैसविले तयांचे जोडे हाती घेतले शिवरायांनी जातीने शिवरायान चरण चालत अनवानी जोड्या विरहित पादुका घेऊन समवेत शिबिके सोबत चालिले दुर्गावरी शिबिका आली सकळ मंडळी उतरली राजवाड्यांकडे चालली चरण चाली ते काळी पंतप्रधान मोरपंत त्यांनी केले भव्य स्वागत शहाजीराज प्रसादात प्रवेश ते झाले भव्य प्रसाद विलोकोणे शब्द झाले त्यांचे मन शिवरायांचे कर्तृत्व महान तया लागून कळू येते शहाजीराज गेले मंदिरी शिवराय ही बरोबरी सवेतयांच्या जिजाऊनारी मंदिरात पातल्या जिजाऊंचे देखोनी वदन शहाजीराजे झाले खिन्न संभाजीच आठवून तया रुदन दाटले पाहुनिया शहाजींशी जिजाऊ मस्तक चरणासी ठेवून स्पुंद जैशी पाडसाविन हरिणी शहाजी म्हणत जिजाऊंशी आठवते का तुम्हा वचनांशी आम्ही वदिल होतो तुम्हाशी 20 वर्षापूर्वी पै आम वाढवितो संभाजी तुम्ही वाढवा शिवाजी कोणता वीर रणामा जीवर चढ होईल परी आम्हास्या पेशी आले आमुचे पुत्र संभाजी गेले थोर दुःख त्याचे झाले अंतकरणी आमुच्या परी तुमचे कार्य थोर कैस तयार केला पुत्र तयाची ख्याती पृथ्वीवर सर्व दूर निनादली कैस शिव पराक्रमी तया पुढे लाजलो आम्ही थोर कार्य केले तुम्ही उपमायासी असे ना आमुचा पराक्रम जरी थोर परी आम्ही असू चाकर शिवाजी केवळ आगळा कुमार राज्य स्वतंत्र निर्मिले हेची होते आमुचे मणी परीन साधले आम्हाला गुणे थोर शिवबांची करणे आमुचे कार्य पूर्ण केले बादशाह केवळ कपटी आमाची कैद केली मोठी पर शिवबान शेवटी आमची सुटका केली से ऐसे बोलणे जिजाईचे अश्रू येते तया नेत्रांशी दोघे स्फुंदत उपसाबू कशी मागेल स्मरुणी तया दिन सायंकाळी शहाजीराज दुर्गण्याहाळी शिवरायांची व्यवस्था सगळी शहाजीराजे पाहत रात्री बैसली पंगत केले असते नाना पदार्थ शिवराण्या समस्त वाढीत प्रेते जेवेत शहाजी शिवरायांच्या सप्त भार्या सप्त पदार्थ वाढावया ऐशी व्यवस्था देखून या शहाजीराजे हसत झाले सुग्रास भोजन शहाजींनी तांबूल घेऊन शिवाजीराजे ही सुप्रसन्नतया लागी बोलत शहाजी म्हणते शिवाजीशी धरिलेची थोर कार्याची जे नाही साधले आम्हाशी तुम्ही करोणी दाविले देखून या तुमचे वैभव आमचा समाधान झाला जीव
बहुत विस्तार आहे अपूर्व, करा सर्वत्र शिवराज्य. रायरीचा दुर्गता शिव, पाषाण तयाचा घोटीव. राजधानी तिचा भिनव तुम्हासाठी करावी. तुम्हीही कर्नाटकात राज्य वाढविले बहुत, परिते मांडली की समस्त, नंतर ताब्यात घ्यावे. व्यंकोजी राज तया स्थानी तुमच्या मागे मिळा दोणी, जिंजी पर्यंत नर्मदे पासून राज्य तुमचे वाढेल. व्यंकोजी आहेत हट्टी केवळ, तयांचा करावा सांभाळा. दोघांची मिळाली आबळ, तुरबळी व्हाल तुम्ही. आमचा पिंड से आगळा, गुलामीत जन्म गेला सगळा. आता आम्हाला गुणमुक्तता, आम्हाला कैशा परी मिळेल. बादशहाची चाकरी केली त्याची आम्हा सवय झाली. शिवबा तुम्ही बुद्धी भली, नाही झाला गुलाम. तुझ्यावरी अफजल खान जेव्हा येत होता चालून, तेव्हा आम्ही सैन्य घेऊन विजापुरावरी चाललो. अफजल खान निर्दळीला ऐसे कळाले आम्हाला, मग तो बेत रद्द केला, आम्ही गेलो माघारा. आता शहाणे आम्हासी धाडले आहेत व भेटसी, शरण जाव यात यासी तुझही बोधा या कती येले. बेटीची मिळाले निमित्त म्हणून आलो येतो, परी मी कदापि तुझ प्रत नाही कथनार त्या परी. अरे तू राजा स्वतंत्र, तुझे मराठी राज्य स्वतंत्र. शिवबा तू बहुत थोर, आम्ही पामर तुझ पुढे. शहाजीराजे ऐसे बोलता, शिवराय सद्गदले चित्ता. म्हणत्या मासिला जविताईश परी बोलून. आहो आपल्या कृपा बळे लाभले से हे सगळे, सकळ राज्य तुम्हा मुळे आम्हा प्राप्त असे पै. शहाजीराजे बोलत पुढती, आदिला कथितो मात. मोगलांविरुद्ध तुम्ही समजता, शिवाजीराजे सहित एक व्हा. तुमची झाली एकजूट, मोगलांची करील सपाट. तुझे राज्य वाढेल अफाट, आशीर्वाद माझा आशे. शहाजीरायांची योजना राज ऐकती निज श्रवणा. स्वये आश्चर्य करीती मना योग्य कल्पना पितयाची. रात्री बराच वेळपर्यंत पिता पुत्र बैसले बोलत. उष काल झाला प्राप्त, दुर्ग उठत सर्वही. ऐशे 5-7 दिन शहाजीराज ते राहून, निघाले दक्षिण पंत करून कर्नाटकाशी ते दवा. निरोप घेती शहाजीराय, तव बोलत जिजामाय. पुन्हा दिसावे आपुले पाय, हेच मागणे तुम्हासी. तव शहाजीराजे बोलत, सांभाळावे राया प्रत. आम्ही माघारी येऊन शीत, विश्वास मनात ठेवावा. सकळांनी घेतले दर्शन, अश्रूंनी भरले नयन. अश्वश्वरी मांड ठोकून शहाजीराजे निघाले. अश्वभार चौखुर दौडत, रज उडाली गगनात. दिसेनासे होईपर्यंत सकळ देखत रायासी. आता पुढली अध्यायी, परिसा पुढील नवाई. छत्रपती करती काय, शाहिस्ते खाना लागी पै. स्वस्ती श्री शिवायन, शिवकथा ही महान. परिसोक्त शिव भक्त सज्जन. 34वाध्याय गूढ हा. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. छत्रपती शिवरायांच्या जीवनावरील ओवीबद्ध चरित्र ग्रंथाचा हा वाचन यज्ञ चालू आहे. महाराष्ट्रभरातील नामांकित निवडक वाचक यामध्ये सहभागी होत आहेत. आमच्या संपर्कात नसलेले परंतु शिवायन ग्रंथ वाचण्यास उत्सुक असलेल्यांनी खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधावा. ग्रंथ उपलब्ध करून दिला जाईल. सर्व श्रोत्यांना नम्रतेची विनंती आहे की कृपया व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत
हा ग्रंथ पोहोचविण्यासाठी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.